जय गजानन मंडळी, आज आपण बघूया साबुदाण्याची खिचडी कशी करायची ती। त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। 1-2 वाट्या आपण साबुदाणा भिजत घेतलेला आहे तिथं आणि 1.5 वाटी दाण्याचं कूट घेतलेलं आहे। 2 मोठे बटाटे घेतले आहेत, जिरे, हिरवी मिरची, मीठ आणि फोडणीसाठी तुम्ही जे काही वापरत असाल तेल किंवा तूप, ज्यात तुम्हाला खिचडी केलेली आवडत असेल ते तुम्ही वापरू शकता। इथे आपण बटाटे असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत, त्याचे बघू शकता तुम्ही। कारण की कीस किंवा उकळून टाकले तशी ओलसर होते खिचडी। मोकळी जर तुम्हाला एक दाणा असा मोकळा पाहिजे असेल तर मग असे बटाट्याचे काप करून घ्यायचे बारीक बारीक आणि ते फोडणीत टाकले की लगेच शिजतात ते, त्याला काही वेळ नाही लागत शिजायला। तर अशा प्रकारे एवढं साहित्य आपल्याला इथं खिचडीसाठी लागणार आहे। चला तर मग आता कृतीला सुरुवात करूया। कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेतलंय। तेल तापलं की त्यात जिरं घालूया। जिरं तडतडायला लागलं की त्यात हिरवी मिरची घालून घेऊया। त्या माझ्या हिरव्या मिरच्या थोडा फिक्क्याच होत्या, तुम्ही जरा जास्त घेतल्या। तुम्ही तिखट कितपत खाता त्यानुसार कमी जास्त मिरच्यांचं प्रमाण करू शकता। आणि उपासाला तुम्ही याच्या व्यतिरिक्त जे काही खात असाल ते तुम्ही याच्यात टाकू शकता। मी तर जिरे आणि कोणी जिरे पण नाही खात तर ते पण स्किप करू शकता तुम्ही। आता जिरं तडतडलं आणि थोडी मिरची झाली की त्यात टाकून घेऊयात आपण हे बटाट्याचे काप केले आहेत हे। या पद्धतीने आपले आता हे बटाटे झाले, एक वाफ काढून घेतली तर मऊ शिजले आणि बाकीचे आता ते उसळ सोबत शिजतात आपल्या राहिलेले। साबुदाणा व दाण्याचं कूट असं एकत्र करून घेतलाय, त्यात मीठ टाकून घेतलाय, म्हणजे प्रत्येक साबुदाण्याला मीठ लागणार आहे इथे। आपण हे दाण्याचा कूट, साबुदाणा आणि मीठ सगळं एका परातीमध्ये सगळं मिक्स करून घेतलंय, म्हणजे प्रत्येक साबुदाण्याला मीठ लागते। आणि ते आता यात घालून घेऊया, म्हणजे आपली उसळ अशी मोकळी होणार आहे। आता परतून घेऊया अशी। आणि तुम्हाला जे याच्यात ऍड करायचं तुम्ही ऍड करू शकता। कोणी टोमॅटो खातात, दुधी खातात, जे मिक्स जे खात असाल तुम्ही उपासाला एकादशीला ते तुम्ही याच्यात घालून घेऊ शकता। आता याच्यावर झाकण ठेवू, एक वाफ येऊ देऊ आणि बघा आपली खिचडी किती छान झाली आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं। झाली आता आपली खिचडी, बघू शकता तुम्ही किती छान मोकळी झाली। ते एक साबुदाणा वेगवेगळा, एक वाफ आली त्याला आणि झाली आपली खिचडी। आता तर या पद्धतीने आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर झाली आहे। ते मोकळा एक साबुदाणा झालाय। आणि ते तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असेल तर दही आवडत असेल तर दही किंवा मग लिंबू कशासोबत पण खाल्ली तरी चांगलं। ते बटाटे आपण असे हे केले त्यामुळे ती चिकट पण नाही झाली आणि मोकळी झाली। छान अशी साबुदाणा खिचडी ट्राय करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।